कोल्हापूरमध्ये प्राथमिक शाळेत पालकांचा गोंधळ, प्रार्थनेवर घेतला आक्षेप। कोल्हापूर शहराजवळील जाधववाडी येथील प्राथमिक शाळेत आज पालकांनी गोंधळ घातला। शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून म्हटल्या जाणाऱ्या ए मत कहो खुदा से या प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत शिक्षकांना जाब विचारला। त्यामुळे शाळेत बराच वेळ गोंधळ उडाला। कोल्हापूरच्या जाधववाडी येथे प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर शाळेत ही प्राथमिक शाळा आहे। या शाळेत विद्यार्थी रोज ए मत कहो खुदा से ही प्रार्थना म्हणत असतात। दरम्यान या प्रार्थनेमध्ये उर्दू शब्द असल्याने पालकांनी त्यावर आक्षेप घेतल्याचा प्रकार सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर घडला। त्यामुळे शाळेसमोर नागरिकांची गर्दी जमली। शाळेत पालक गोंधळ करत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळतात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील शाळेत पोहोचले होते। त्यांनी पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र पालक हे आपल्या तक्रारींवर ठाम होते। दरम्यान या प्रकाराबद्दल दोषी शिक्षकांना निलंबित करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। आल्यानंतर बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि आपल्याला लेखी दिलेलं आहे की आमच्या ट्रेनिंगमध्ये ही प्रार्थना घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून। तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे, आपण लेखी त्यांच्याकडे घेतलेला आहे। त्याचप्रमाणे ह्या एका विषयामुळे अनेक विषय या ठिकाणी उघडीस आले की ज्या दोन मुलांच्यात भांडण झालं म्हणून त्यांना संडास धुवायला लावलं। या ठिकाणी टिकली लावू नये, बांगड्या घालू नयेत, म्हणजे ही पाश्चात्य संस्कृती अत्यंत निषेधार्थ आहे। आणि या ठिकाणी आपण 2 दिवसामध्ये तोंडावर निवडणूक आहे, महानगरपालिकेचे आयुक्त आणि शिक्षण अधिकारी जे इथं शिक्षक आहेत त्या सर्वांच्यावरती ताबडतोब कारवाई करून सस्पेंड करण्याची मागणी करतो। मनपा प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर जाधववाडी शाळेमध्ये दिनांक 19 नोव्हेंबर रोजी परिपट्टा वेळी ए मत कहो खुदा से ही प्रार्थना घेतली असता या प्रार्थनेवर काही व्यक्तींनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानुसार ते लोक आज विचारणा करण्यासाठी आले। आणि ही प्रार्थना मी या शाळेत हजर होण्यापूर्वीपासून सुरू आहे, घेतली जाते आणि नागरिकांची तक्रार झाल्यामुळे सदरची प्रार्थना ही आम्ही आजपासून घेणार नाही असं त्यांना लेखी खुलासा दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।